हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. समारोप भाग 3. बुद्धिमत्तेची गुणवत्ता. बुद्धिमत्तेची गुणवत्ता खालील मुद्द्यांनुसार जाणता येईल. 1. क्षेत्र. किती क्षेत्रांबद्दल विचार केला आहे? उदाहरणार्थ, एक मुलगी म्हणते, जर मी 24 तास कामच केलं तर मी श्रीमंत होईन. तिची मैत्रीण म्हणते, अगं मग तुझ्या तब्येतीचं व नातेसंबंधाचं काय होईल? 2. वेळ. किती दूरवर भविष्यकाळात डोकावलं आहे? महिन्याच्या सुरुवातीलाच भरपूर खर्च केल्यावर महिन्याच्या अखेरीस बिलं कशी भरायची? 3. वेग. विचार करण्याची गती. मुलगा वयाच्या 25व्या वर्षी विचार करतो, मी लग्न करू का नको, आणि तो वयाच्या 75व्या वर्षापर्यंत फक्त विचारच करीत राहतो. 4. किती कृतीत बुद्धीचा वापर झाला? अशा प्रकारे क्षेत्र, वेळ, वेग यामुळे बुद्धिमत्तेची गुणवत्ता पारखली जाते. हे अगदी शक्य आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परिणामांचा विचार करताना माणसं दलदलीमध्ये हरवून जातात. मग ती माणसं निर्णय घेऊ शकत नाहीत आणि कृती घडत नाही. हे कधी होतं? जेव्हा आपण आपल्या बौद्धिक कुवतीपेक्षा जास्त क्षेत्रे हाताळतो तेव्हा आपण गडबडतो. मुलगी सगळी कपाटं एकदम आवरायला काढते आणि भरपूर पसारा करून ठेवते. आपण अगदी असंच बौद्धिक पातळीवर करतो. एका समस्येवरून दुसऱ्या समस्येकडे वळतो. एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्राकडे उडी मारतो, कुठल्याही समस्येचे निराकरण न करता. त्यामुळे निष्कर्ष निघत नाही किंवा कृतीही घडत नाही. आणि मग माणसं म्हणतात, ओह, इतका विचार करू नकोस. कारण त्या मुलीने स्वच्छतेच्या नावाखाली सगळं घर अव्यवस्थित गचाळ करून ठेवलं असतं. अशा वेळी ज्ञान मदतीला येते. ज्ञान सर्व विचारांचं संघटन करते. नियम हे काही फॉर्म्युलामध्ये असतात. हायर फॉर्म्युलामध्ये लोअर फॉर्म्युला धरलेला असतो. जेव्हा एखाद्याला हायर फॉर्म्युला समजतो, तो त्यातील अधिक परिणाम जोखू शकतो. त्यामुळे कमीत कमी कष्टाने विस्तृत परिणाम जाणू शकतो.